नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर आपण ह्या वर्षी झालेला म्हणजे 2026 मध्ये झालेला गोंदिया जिल्ह्याचा पेपर बघणार आहोत. यामधील अंकगणिताचे प्रश्न एकूण 19 प्रश्न आले होते, तर त्याचे सोप्या भाषेत आपण विश्लेषण बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक नक्की करायचे. चला तर मग करूया सुरुवात. गोंदिया जिल्ह्याचा आपण पेपर बघत आहोत, शिपाईचा. त्यामधील अंकगणिताचे प्रश्न एकूण 19 प्रश्न आले होते. तर पहिला प्रश्न बघा, परिमाणे टॉपिक मधला आहे. 7.25 मीटर 7.25 मीटर 7.25 मीटर वजा 7.25 सेंटीमीटर म्हणजे 7 मीटर वजा 25 सेंटीमीटर आणि अधिक 4.1 सेंटीमीटर. आता ह्याचा अर्थ काय? 7.25 मीटर म्हणजे 7 मीटर आणि 25 सेंटीमीटर वजा 7 मीटर 25 सेंटीमीटर, हे दोन्ही गेले. राहिले काय? फक्त 4 मीटर आणि 1 सेंटीमीटर. तर सेंटीमीटरला मीटर मध्ये रूपांतर करण्यासाठी 4 मीटर पूर्ण, 1 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर म्हणजेच किती येणार? 0.01 मीटर. मग तो ह्याच्यात प्लस केला तर येणार 4.01 मीटर. काय उत्तर येणार? 4.01 मीटर. ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे? समजलंय? पुढचा प्रश्न, एक्स व वाय मिळून एक काम 15 दिवसात करतात. एकटा वाय तेच काम 25 दिवसात करतो, तर एकटा एक्स तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? काम तेच आहे. दोघं मिळून, एक्स आणि वाय दोघं मिळून 15 दिवसात करतात आणि वाय एकटा 25 दिवसात करतो. दोघांची काढलेली असावी. किती आलं? 75. 15 5 75, 25 त्रिक 75. दोघं मिळून दिवसाला 5 खुर्च्या बनवतात आणि वाय एकटा दिवसाला 3 खुर्च्या बनवतो. मग एक्स किती बनवणार? दोघां मिळून 5, वाय एकटा 3, म्हणजे एक्स दिवसाला 2 खुर्च्या बनवल. एकूण किती खुर्च्या बनवायच्या? 75. मग त्याला किती दिवस लागणार? 75 भागिले 2, बेत्रिक 6, एक उरला, बेसाती 14, एक उरला, म्हणजेच येणार 37.1/2 दिवस. किती दिवस लागणार? 37.1/2 दिवस. ऑप्शन नंबर 3. क्लिअर? पुढचा प्रश्न, 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 व 162 वह्या आहेत. त्या पेट्यांमधील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे तयार करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात? तुम्हाला जास्तीत जास्त काढायचं म्हणजे मसावी काढायचा, म्हणजे प्रत्येक गठ्ठ्यात समान वह्या पाहिजेत. तर अशा एका गठ्ठ्यात किती वह्या असणार? मग 216, 126 आणि 162 यांचा काढा मसावी. कोणत्या संख्येने भाग जाईल? 6 2 8 1 9, 6 2 8 1 9, 6 2 8 1 9, म्हणजे 9 च्या पटीत आहेत. 9 ने भाग जातो. 9 ने भाग द्या. 9 2 18, 3 उरले, 36 झाले. 9 चोक 36, 9 1 9, 3 उरले, 9 चोक 36, परत 9 1 9, 7 उरले, 9 8 72. आता 24, 14 आणि 18 समसंख्या आहेत, म्हणजे 2 ने भाग जाईल. 2 ने भाग द्या. बे 1 बे, बे 2 4, बे 7 14, बे 9 18. जिथही तुमचा मूळ संख्या आली तिथं मसावी संपला. मग मसावी काय येणार? 9 गुणिले 2 18, म्हणजे एका गठ्ठ्यात जास्तीत जास्त 18 वह्या ठेवू शकेल. एका गठ्ठ्यात जास्तीत जास्त 18 वह्या ठेवता येतील. क्लिअर? पुढचा प्रश्न, एका क्रिकेटच्या मॅच मध्ये अजयने घेतलेल्या विकेटची संख्या अमरने घेतलेल्या विकेटच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने कमी आहे. त्यांनी घेतलेल्या विकेटच्या संख्येचा गुणाकार 20 आहे. तर प्रत्येकाने घेतलेल्या विकेटची संख्या शोधा. मॅच मध्ये दोघं जण आहेत, अजय आणि अमर. त्यांनी सांगितले त्यांनी ज्या पण विकेट घेतल्यात त्या संख्यांचा गुणाकार किती आहे? 20 आहे. म्हणजे 20 आहे गुणाकार. मग या ठिकाणी अमर आहे आणि अजय आहे. त्यांनी काय सांगितलंय?
अजयने किती विकेट घेतल्यात? अमरच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने कमी. म्हणजे अमरने जर x विकेट घेतल्या तर अजयने किती विकेट घेतल्यात? त्याच्या 2x वजा 3 एवढ्या विकेट घेतलेल्या आहेत. आणि यांचा गुणाकार किती येतो? तर गुणाकार येतो 20. इथपर्यंत क्लिअर? समजलं? मग आता बघा, जर अमरने, आपण मनाने संख्या घ्यायच्या तिथं, बघा 1 विकेट घेतली, 1च्या दुप्पट 2, 2 मधून 3 जाणार नाही. 2, 2चे दुप्पट 4, 4 मधून 3 गेला, एकच विकेट. दोघांचा गुणाकार 20 येतो का? नाही. अमरने समजा 4 विकेट घेतल्या, अजयने किती घ्यायला? 4च्या दुप्पट 8, 8तून 3 गेले 5, म्हणजे अजयने 5 विकेट घेतल्यात आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार 20 येतोय. म्हणजे अमरने 4 विकेट घेतल्या आणि अजयने 5 विकेट घेतलेल्या आहेत. अमर 4, अजय 5. ऑप्शन नंबर 2. समजलं का? अमरने जितक्या विकेट घेतल्यात त्याच्या दुपटीपेक्षा 3 ने कमी एवढ्या अजयने विकेट घेतलेल्या आहेत. क्लिअर? आता पुढचा प्रश्न, 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 146 आहे, तर त्यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती? 146 काय आहे? सरासरी, म्हणजेच 146 असणार मधली संख्या. आता समसंख्या सांगितले, ही पण एक सम आहेत. मग एकूण 7 संख्या आहेत, त्याच्या पुढे 3 संख्या असणार, मागे 3 संख्या. आपल्याला विचारलं मोठी, मग 146 नंतर 148, नंतर 150 आणि 152. म्हणजे 152 असणार सगळ्यात मोठी संख्या. 152 असणार सगळ्यात मोठी. क्लिअर? पुढचा प्रश्न, एका गाडीने ताशी 40 किलोमीटर वेगाने पहिला अर्धा प्रवास पूर्ण केला व ताशी 60 किलोमीटर वेगाने दुसरा अर्धा प्रवास पूर्ण केला, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती? आता प्रवास दोन्हीही समान टप्पा आहे. मग अशा वेळेस तुम्हाला सरासरी वेग काढायचा असेल तर 2 गुणिले जाण्याचा वेग गुणिले येण्याचा वेग भागिले वेगांची बेरीज. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 6 चोक 24, 24 दुने 48. सरासरी वेग असणार 48 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 1. जर टप्पे समान नसते, अंतर समान नसतं, तर आपल्याला अंतर काढावं लागलं असतं. मग अंतराला वेगाने भाग दिल्यावर वेळ भेटला असता, मग त्यांचा सरासरी वेग काढला असता आपण. कळलं? पण इथं अंतर दोन्ही समान आहे. म्हणजे 40 किलोमीटर अर्धा अंतर गेला आणि त्याच्या पुढे अर्धा अंतर 60च्या स्पीडने गेला. म्हणजे एकूण सरासरी 48च्या स्पीडने गेला तरी त्याला तेवढाच वेळ लागणार. जेवढा 40 आणि 60च्या स्पीडने गेल्यावर वेळ लागतो, तेवढाच वेळ 48च्या स्पीडने गेल्यावर लागणार आहे. क्लिअर? समजलंय? पुढचा प्रश्न, ए हा बी च्या दुप्पट वेगाने काम करतो. जर बी हा 50 दिवसात काम पूर्ण करतो, तर ए व बी मिळून ते काम किती दिवसात संपवतील? आता या ठिकाणी अशा प्रकारच्या गणितामध्ये ज्याला च्या लागला त्याला घ्या 100. म्हणजे समजा बी दिवसाला 100 खुर्च्या बनवतो, तर ए किती बनवत असणार? ए बी च्या दुप्पट वेगाने, म्हणजे 200 खुर्च्या बनवतो. आता त्यांनी सांगितलंय कोणी केले काम बी ने, मग बी दिवसाला किती खुर्च्या बनवतो? 100. अशा 100 खुर्च्या त्याने 50 दिवसात, दिवसाला 100 अशा एकूण 50 दिवसात खुर्च्या सगळ्या बनवून झाल्या. आता त्या खुर्च्या दोघांनी मिळून बनवायच्या. दोघांनी मिळून दिवसाला किती खुर्च्या बनवतात? 300. मग एकूण त्या सर्व खुर्च्या बनवायला किती दिवस लागतील? 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 50 भागिले 3. 50 ला 3 ने भाग दिलं, 16 त्रिक 48, 2 उरले, ती अंशस्थानी 3 आहे तसाच. म्हणजे किती दिवस लागणार? 16.203 दिवस. किती दिवस लागणार आहे? 16.203. कळलं का? हे 162/3 नाहीये, तर हे असं आहे. $16.203. $16.203 दिवस इतका वेळ लागणार आहे दोघांना मिळून.
क्लिअर? पुढचा प्रश्न, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज 63 आहे, तर ए चे वय किती? दोघांची बेरीज किती आहे? 63. ए चं गुणोत्तर आहे 2, बी चं किती आहे? 5. दोघांची बेरीज आहे, दोन्ही गुणोत्तरांची बेरीज केली, 5 आणि 2 7, 7 ने भाग दिला, 7 9 63, एक भाग बरोबर 9. मग ए चं वय किती असणार? 9 गुणिले 2 18, बी चं वय 9 5 45. आपल्याला फक्त ए चं विचारलंय म्हणून ए चं वय किती असणार? 18 वर्ष. ऑप्शन नंबर 3, ए चं वय येणार 18 वर्ष. क्लिअर? पुढचा प्रश्न, एका घड्याळाच्या किमतीत 20% कपात केली व नंतर काही दिवसांनी त्यामध्ये 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल? मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल? मग अशा वेळेस पहिलं समजा त्या घड्याळाची किंमत होती 100 रुपये, 20% कपात केली म्हणजेच किती झाली ती? 80%. त्यानंतर 10% वाढ केली म्हणजेच किती झाली? 110%. 100 ला 100 गेले, 2 शून्याला 2 शून्य गेले, 11 8 88. पहिलं होतं 100 ला, आता 88 रुपयाला, म्हणजेच 12% काय असणार? इथं घट असणार आहे. 12% घट. ऑप्शन नंबर 2. क्लिअर? पुढचा प्रश्न, रीताने व्याजाच्या दरा इतके वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले असेल तर व्याजाचा दर किती होता? जेवढा व्याजाचा दर आहे तेवढंच वर्ष, म्हणजे व्याज आणि दर हे कसं आहे? समान आहे. मग इथे एक शॉर्ट ट्रिक अशी आहे, जर आपण व्याजाचा दर x पकडला तर वर्ष सुद्धा किती असणार? xच असणार. आता दोन्ही काहीच दिलेले नाहीये, म्हणजे आपल्याला दर काढायचा आणि वर्ष पण काढायचे. तर आपलं सूत्र काय आहे? व्याज 432 व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल, म्हणजे तुम्हाला व्याज आणि दर यांचा वर्ग भेटेल. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 12 त्रिक 36, 7 उरले, 12 सक 72, x वर्ग बरोबर 36. मग x बरोबर काय येणार? 6. म्हणजे व्याजाचा दर पण 6% आणि वर्ष सुद्धा 6च. ऑप्शन नंबर 2. क्लिअर का? पाहिजे तर तुम्हाला सोडून दाखवतो बघा. बघा, मुद्दल 1200 घेतलं, व्याजाचा दर 6% आणि वर्ष सुद्धा 6. आपल्याला व्याज 432 येते का ते बघायचे. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, आता करा गुणाकार. 6 7 36, 36 गुणिले 12, 12 सक 72, 12 त्रिक 36 आणि 4 40 आणि 3 43, आले 432 व्याज. म्हणजे तिथं व्याजाचा दर किती असणार? 6% आणि वर्ष सुद्धा 6. व्याजाच्या दरा इतकंच वर्ष असेल तर तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक पद्धतीने वर्ष आणि दर काढता येईल. क्लिअर? अरे समजलं का? पुढचा प्रश्न, वर्गमुळात x अधिक वर्गमुळात 40 अधिक वर्गमुळात 68 अधिक वर्गमुळात 169 बरोबर 11, तर x ची किंमत किती? या x ची तुम्हाला किंमत काढायची. आपण सोडवताना कसं सोडवतो? शेवटून सुरुवात करतो. आतलं वर्गमूळ 169 चं वर्गमूळ 13, ते ह्याच्यात प्लस आहे म्हणून प्लस केलं. 8 आणि 3 11, 6 आणि 2 8 81, 81 चं वर्गमूळ 9, 40 आणि 9 49, 49 चं वर्गमूळ 7. म्हणजेच आता वर्गमुळात x अधिक 7 बरोबर किती आहेत? 11. वर्गमूळ चिन्ह काढायचं असेल तर उजव्या बाजूचा काय करायचा? वर्ग. मग x अधिक 7 बरोबर 11चा वर्ग 121. इकडचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं असेल तर इकडच्या संख्येचा वर्ग करावा लागतो. मग आता हे अधिक 7 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार? वजा 7. x बरोबर 121 वजा 7, x बरोबर किती येणार? 114. म्हणजे या ठिकाणी 114 असणार आणि ह्याच्यातले 7 आले इकडे प्लस झाले, 121. 121 चं वर्गमूळ 11. म्हणजे आता आपलं उत्तर काय येणार? 114. x ची किंमत येणार 114. ऑप्शन नंबर 1.
क्लिअर? पुढचा प्रश्न, 40 गुणिले 5 भागिले 8, 40 गुणिले 5 भागिले 8 म्हणजे तुम्ही भागिले 8 असं लिहू शकता, छेद 8 अधिक 162 गुणिले 7 भागिले 18 म्हणजे छेद 18 लिहू शकता, वजा 65 गुणिले 7 भागिले 13 तुम्ही छेद 13 लिहू शकता. आता गुणाकार चिन्ह असल्यामुळे तुम्ही तिरकस भाग सुद्धा देऊ शकता. 8 1 8, 8 45, 5 5 25 अधिक 18 1 18, 18 9 62 असे, 9 7 63, 13 1 13, 13 5 65, 5 7 35, पण वजा चिन्ह. मग ह्यांची करा बेरीज, 5 आणि 3 8, 6 आणि 2 8, 88 वजा 35, 8 5 गेले 3, 8 3 गेले 5 म्हणजे किती आलं उत्तर? 53. ऑप्शन नंबर 1. किती येणार? 53. कळलं? भागिलेचा अर्थ छेद, छेदचा अर्थ भागिले, आणि गुणिले चिन्ह असेल तर आपण खालीवर किंवा तिरकस भाग देऊ शकतो. क्लिअर? पुढचा प्रश्न, 287.813 या संख्येचा 10च्या घातांकाच्या पदावलीत लिहायचे. 10ची घातांक पदावली. आता बघा, सगळं सोडवत बसवू नका. ह्याचा 10चा घात काय येणार? ह्याचा 0 घात येणार, याचा 1 घात, याचा 2 घात, इकडं वजा 1 घात, वजा 2 घात, वजा 3 घात. बस एवढंच घातांक बघायचे, बाकी संख्या त्याचा असणार आहे. मग इथं बघा, 2 1 0 वजा 1 वजा 2 वजा 3, 2 1 0 वजा 1 वजा 2 वजा 3 म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार? एकच येणार इथं. 2 1 0. पण आता इथं वजा चिन्ह आहे तर ऑप्शन 1 येणार नाही, कारण वजा चिन्ह कुठंच येणार नाही, कोणत्याच संख्येला वजा चिन्ह नाही येणार. मग इथं बघा, 2 घात 1 घात 0 घात वजा 1 वजा 2 वजा 3, वजा 1 वजा 2 वजा 3, ऑप्शन नंबर 4 येणार. ऑप्शन नंबर काय येणार? 4. बघा, ह्या 2ची स्थानिक किंमत काय येणार? 2 गुणिले 10चा वर्ग. बघा, 2ची स्थानिक किंमत किती आहे? 200, आणि ह्याचं तुम्ही उत्तर काढलं 10चा वर्ग 100, 100 आणि 2 200, अधिक 8ची स्थानिक किंमत काय येणार? 80, 80 म्हणजेच 8 गुणिले 10चा 1 घात, 1 घात म्हणजे तीच संख्या, 10 गुणिले 8 80, अधिक 7, 7चा काय येणार? 7 गुणिले 10चा 0 घात, कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे उत्तर 1, मग 7 गुणिले 1 7, 7ची स्थानिक किंमत 7. इथपर्यंत क्लिअर? आता ह्या 0.8 ची स्थानिक किंमत 8 गुणिले 10चा वजा 1 घात, पॉइंट नंतर पहिला अंक असेल तर वजा 1 घात, पॉइंट नंतर दुसरा अंक असेल 1 गुणिले तर येणार वजा 2 घात, पॉइंट नंतर तिसरा अंक असेल तर येणार वजा 3 घात. ऑप्शन नंबर 4 आहे. बघा, 2 गुणिले 10चा वर्ग अधिक 8 गुणिले 10चा 1 घात अधिक 7 गुणिले 10चा 0 घात अधिक 8 गुणिले 10चा वजा 1 घात अधिक 1 गुणिले 10चा वजा 2 घात अधिक 3 गुणिले 10चा वजा 3 घात. क्लिअर? आता समजलं? पुढचा प्रश्न, 57.33 भागिले जर 63 केलं तर उत्तर किती येतंय? 0.91. म्हणजे तुम्हाला 5733 भागिले 63 केलं तर थोडक्यात 91 उत्तर येते. मग तुम्हाला सांगितलं 5.733 भागिले 9.1 उत्तर काय येईल? आता बघा, ही संख्या आपण लिहिली 5733 भागिले 91. आता पॉइंट क्लिअर करायचे, खाली 1 घर सोडून पॉइंट आहे, वरती येणार 1 0, वरती 3 घर सोडून पॉइंट आहेत, खाली येणार 3 0. 1 0 1 0 गेला, या 91 ने भाग दिला, उत्तर 63च येणार. इथं दिलेलं आहे, याने याला भागलं तर हे येतंय, तर ह्याने याला भागलं तर हे उत्तर येणार. मग आता छेदस्थानी 2 0 राहिलेत, मग 2 अंक सोडून पॉइंट म्हणजे 0.63 उत्तर येणार. किती उत्तर येणार? 0.63. ऑप्शन नंबर 2. कळले? क्लिअर का? पुढचा प्रश्न, 7 9 2 स्टार 9
या संख्येस 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा? 11ची कसोटी काय? दिलेल्या सर्व अंकांची बेरीज 0 किंवा 11च्या पटीत. दिलेल्या सर्व एकाडेक अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत. एकाडेक म्हणजे ही पकडली, ही सोडली, ही पकडली, ही सोडली, ही पकडली. ज्या पकडलेल्या आहेत त्यांची बेरीज 7 आणि 2 9 9 9 18 वजा जे सोडलेले आहेत त्यांची बेरीज. आता सोडलेली किती आहे? 9. 18तून 9 गेले किती राहिले? 9. आता आपल्याला ही बेरीज सुद्धा एवढीच आली तर वजाबाकी काय येणार? 0 येणार. मग 9 मध्ये जर आपण 9 मिळवले तर बेरीज किती होणार? इकडची पण 18, इकडची पण 18. बघा इथं मी 9 टाकलं तर 7 2 9 9 18 आणि इकडचं 9 9 18. मग 18तून 18 गेले 0. बाकी 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. मग त्या ठिकाणी आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक घ्यावा लागणार? तर 9 हा अंक घ्यावा लागेल. स्टारच्या जागी 9 अंक घेतला तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. म्हणजे संख्या काय तयार होणार? 79299. या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. निशेष म्हणजे बाकी 0. क्लिअर? पुढचा प्रश्न. एका पिशवीमध्ये 130 नाणी म्हणजे कॉइन असून एकूण 450 रुपये आहेत. तर त्या पिशवीमध्ये काही 1 रुपयाची व काही 5 रुपयाची नाणी आहेत. तर 1 रुपयाची एकूण नाणी किती? 1 रुपयाची एकूण नाणी किती? आता बघा 1 रुपयाची नाणी आहे ते आपण x म्हणू आणि 5 रुपयाची आहे ती y म्हणू. मग x अधिक y एकूण नाण्यांची संख्या 130 आहे आणि रुपये मग 1x अधिक 5y यांची एकूण संख्या किती आहे रुपयांची? 450. आता आपल्याला x ची किंमत काढायची. 1 रुपयाचे नाणं म्हणजे x ची किंमत काढायची तर y ला घालवायचे. y ला घालवण्यासाठी या संपूर्ण कंसाला 5 ने गुणावं लागेल तेव्हाच 5y होईल. मग 5 गुणिले x 5x अधिक 5y बरोबर 13 पंचे 65 650 आणि हा हे समीकरण 1x अधिक 5y बरोबर 450. आता दोन्ही समान चिन्ह असेल तर आपल्याला काय करावं लागणार? वजाबाकी करावं लागणार. वजाबाकी केल्यामुळे हा प्लसचा मायनस होणार, हा प्लसचा मायनस, हा प्लसचा मायनस. मग अधिक 5y वजा 5y कॅन्सल झाले. 5तून 1 गेला 4x बरोबर 0 0 6तून 4 गेले 2. 4x बरोबर 200. मग x बरोबर काय येणार? 200 भागिले 4. 4 25 0. x बरोबर किती आलं? 50. म्हणजे 1 रुपयाची नाणी किती असणार? 50 नाणी असणार. 1 रुपयाची नाणी 50. बघा इथं 1 रुपयाची नाणी 50 रुपये झाले 50. मग आता एकूण 130 आहे. 50 नाणी गेली राहिली किती? 80 नाणी. ती किती रुपयाची असणार? 5 रुपयाची. 5 8 40 400 रुपये आणि हे 50 झाले 450. म्हणजे 1 रुपयाची नाणी किती? 50. 5 रुपयाची किती? 80. एकूण नाणी 130. एकूण रुपये 450. क्लिअर? आता पुढचा प्रश्न. 200 मीटर लांबीच्या ट्रेनला 72 किलोमीटर प्रति तास वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा पूर्णपणे ओलांडण्याकरता किती वेळ लागेल? रेल्वेचं गणित काय काढायचंय तुम्हाला इथं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. अंतराची करायची बेरीज, कारण रेल्वे काय करणार? त्या बोगद्याला पूर्ण ओलांडणार आहे. म्हणजे तो बोगदा आणि प्लस स्वतःला ओलांडणार तेव्हाच ती रेल्वे पूर्णपणे ओलांडणार. म्हणून अंतराची बेरीज 300 200 560. अंतर 560 मीटर भागिले वेग किती आहे? 72 किलोमीटर प्रति तास गुणिले 18/5. 18 × 18 18 × 72. 5 × 5 5 × 5 1 उरला 5 दुने 10 4 दुने 8 3 उरले 4 8 32. जो पण उत्तर येईल तो कशात असणार? सेकंदामध्ये. म्हणजे किती वेळ लागणार आहे? तर 28 सेकंद इतका वेळ लागेल. 28 सेकंदात ती रेल्वे तो बोगदा पूर्णपणे ओलांडणार आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न. एका कार मधील 6 लोकांचे सरासरी वजन 35 किलोग्रॅम आहे
रमेश कारमध्ये बसल्यानंतर सरासरी 1ने वाढले तर रमेशचे वजन किती? एक जण नवीन आला तर एकदम शॉर्ट ट्रिक, तो एक यायच्या आधी किती जण होते? 6 गुणिले सरासरीमध्ये काय बदल झाला? 1ने वाढली, 1ने घ्यायचंय, वाढ झाली म्हणून प्लस सरासरी आता नवीन किती होणार? 35 आणि 1 36. मग 6 गुणिले 1 6 अधिक 36, 36 4 40 आणि 2 42, म्हणजे 42 किलोग्रॅम हे असणार रमेशचं वजन. 42 किलोग्रॅम रमेशचं वजन. समजले शॉर्ट ट्रिक? पुढचा प्रश्न, एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्या तर किती अंतर कापले जाईल? मैदान कसं आहे? चौरसाकृती, म्हणजे ही बाजू 120, ही 120, ही 120, ही 120. आता एक बाजू 120 आहे, मग संपूर्ण एक फेरी मारली तर किती अंतर कापणार? मग 120 गुणिले 4 केलं, 480 मीटर इतकं पूर्ण होईल एका फेरीमध्ये. एका फेरीमध्ये किती अंतर पूर्ण होईल? 450. अशा किती फेऱ्या मारल्यात? 5. मग गुणिले 5 करा, 5 8 40, 5 चोक 20 आणि 4 24, 2400 मीटर एवढं अंतर कापेल. पण ऑप्शन किलोमीटर मध्ये आहे म्हणून त्या मीटरचं किलोमीटर मध्ये करताना 1000 ने भाग द्या. 3 शून्य आहेत, 3 घर सोडून पॉइंट, म्हणजेच किती येणार? 2.4 किलोमीटर. 5 फेऱ्यांमध्ये किती अंतर कापले जाईल? 2.4 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? क्लिअर? तर अशाच प्रकारे आपला गोंदिया जिल्ह्याचे 19 प्रश्न पूर्णपणे झालेत विश्लेषण. तुम्हाला समजलं असेलच. आवडलं असेल तर लाईक करायचं आणि कमेंट करायला विसरायचं नाही. चला, बाय बाय, टेक केअर.